सायली ताई, तू सतत पॉझिटिव्ह कशी असतेस? असं मला खूप जण विचारतात. या पॉझिटिव्हिटी मागे ना 5 सवयी आहेत, ज्या मला खूप वर्षांपासून मदत करतायत. या सवयींमुळे ना तुम्ही तुमचं आयुष्य एका आठवड्यात बदलून टाकू शकता. आपल्या सगळ्यांना वाटतं, की सकारात्मकता आपल्या जीवनाचा भाग व्हावी आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात असंही वाटतं. पण खरं सांगू, ती सकारात्मकता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होण्यासाठी खूप छोट्या गोष्टी कराव्या लागतात. त्यातल्या 5 गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचे जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा. जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. सगळ्यात पहिली सवय म्हणजे तुमच्या वेळेबद्दल काटेकोर व्हा. तुम्हाला माहिती आहे वेळेचा खूप छान उपयोग करून देखील मी पाहिलेला आहे आणि वेळेचं कोणतंही नियोजन न करता उगाचच दिवस ढकलून देखील मी पाहिलेत. ज्या वेळेला माझं वेळेचं व्यवस्थित नियोजन असतं, त्यावेळेला मी खूप गोष्टी एका वेळी करू शकते. मला एक मानसिक समाधान राहतं, की मी आजच्या दिवसभरामध्ये माझं काम उत्तमरित्या पार केलेलं आहे. एखाद दुसरं काम जास्तच केलेलं आहे आणि हे जे समाधान आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. यामुळे आपल्यातली सकारात्मकता वाढते. दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी खूप मोटिव्हेशन मिळतं. आपणही काहीतरी करू शकतोय. आपलीही काहीतरी स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला आपल्या वेळेचा काटेकोरपणे उपयोग केला पाहिजे. हे मी अनुभवातून तुम्हाला सांगतेय. कारण ज्यावेळेला माझ्या वेळेचं नियोजन नव्हतं, पण स्वप्न मात्र मोठी-मोठी होती, त्यावेळेला माझं एकही काम पूर्ण व्हायचं नाही. सतत मला गिल्ट यायचं, की मी उगाचच नको त्या ठिकाणी माझा वेळ देतीये. या गोष्टी ज्या मी करतीये, त्याचा माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोणताच उपयोग होणार नाहीये आणि तरीही वेळेचं नियोजन न केल्यामुळे सतत गिल्ट येत राहायचं, की मला कळतंय पण वळत का नाहीये. मग एका पॉइंटला ना स्वतःवरती जबरदस्ती करून वेळेचं नियोजन करावं लागतं, की आपण कोणाला किती वेळ द्यायचा आहे. आपण कोणत्या गोष्टी वरती बोलण्यासाठी किंवा कोणती गोष्ट पाहण्यासाठी किती वेळ द्यायचा आहे. ज्यावेळेला या वेळेचं नियोजन ठरतं ना, त्यावेळेला आपण ऑन ट्रॅक राहतो. आपलं मन शांत राहतं आणि सतत ज्यावेळेला आपण कामामध्ये असतो त्यावेळेला मग एक पॉझिटिव्हिटी किंवा एक आपल्या भोवतीचं वलय असतं ना, ते सकारात्मक व्हायला लागतं. भलेही आपलं एम अगदी खूप मोठं नसेल, पण मला माझ्या आरोग्यावरती काम करायचं आहे, इतकं जरी आपण एम ठरवलं आणि त्यानुसार आपण वेळेचं नियोजन करायला लागलो किंवा ह्या वेळेत मला हे केलंच पाहिजे, मला ह्या वेळेत हे खाल्लंच पाहिजे, मला या वेळेला इतकं-इतकं पाणी पिलंच पाहिजे. अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण नियोजन करतो ना आपल्या वेळेचं, त्यावेळेला आपला आत्मविश्वास हा प्रचंड वाढलेला असतो. आपल्या इतकी शांत आणि सकारात्मक मनाची व्यक्ती दुसरी कुठलीच नसते. आणि या आपल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा ना प्रत्येक सिच्युएशनला सामोरे जाण्यासाठी देखील उपयोग होतो. आता दुसरी सवय म्हणजे कोणतीही गोष्ट न करता स्वस्थ थोडा वेळ बसून राहणे. दिवसभरामध्ये ना साधारण 3 वेळा तरी 5-5 मिनिटांचा गॅप घेणं आणि काहीच न करता फक्त शांत बसून राहणं. कधी खिडकीतून एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करणं, कधी आकाशाकडे पाहून आकाशाशी गप्पा मारणं, कृतज्ञता व्यक्त करणं किंवा कधी लिखाण करणं. हे सगळं करून झाल्यावर देखील पुन्हा 5 दीर्घ श्वसन घेत शांत आणि स्वस्थ राहणं, बसून राहणं. हे जेव्हापासून मी करायला लागले, तेव्हापासून मला पुढचं काम करण्यामध्ये जास्त एनर्जी मिळते. म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत जरा एनर्जी डाउन झालेली असते. मग तिथली ती शांतता ज्यावेळेला आपण अनुभवतो, आपल्या विचारांचं, श्वासांचं निरीक्षण करतो, त्यावेळेला दुपार छान जाते. दुपारी मस्त फ्रेश वाटतं आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेला संध्याकाळी आपण छान स्वस्थ बसून राहतो, दिवसभर काय-काय केलं त्याचा आढावा घेतो, तेव्हा संध्याकाळनंतर रात्रीपर्यंत आपण शांत राहतो, आनंदी राहतो. सकाळी उठल्या-उठल्या ज्यावेळेला नको ते विचार किंवा उगाचचाच कामांचा गोंधळ
कामांची यादी मनामध्ये यायला लागते, त्यावेळी देखील शांत बसून राहणं खूप मदतीचं ठरतं. दिवसभरामध्ये जेव्हा-जेव्हा शक्य आहे त्या वेळेला मी ओंकार करते, दीर्घ श्वसन करते. कधी काहीच न करता फक्त शांत बसून राहते. यामुळे सतत ऑन ट्रॅक राहण्यासाठी आणि मनातले नकारात्मक विचार बाजूला करण्यासाठी खूप मदत झालेली आहे. तिसरी आणि माझी सगळ्यात आवडती सवय म्हणजे वॉक विदाऊट गॅजेट. कोणतंही गॅजेट आपल्या सोबत न घेता, ना तुमचं घड्याळ, ना तुमचा मोबाईल, काहीच तुमच्या जवळ घेऊ नका आणि एक मोठा वॉक घेऊन या. बघा तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी तुमच्या विचारांमध्ये जाणवेल. तुम्हाला स्वतःबद्दल अशा गोष्टी कळतील ज्या तुम्हाला कधीच माहिती नव्हत्या. शांतता, त्यासोबत चालणं आणि चालत असताना फक्त त्या मूव्हमेंटमध्ये राहणं. हातात काहीच नाही, डोक्यात काहीच नाही, कोणाशी बोलणं नाहीये. फक्त शांतपणे आपण आपल्या सोबत अर्धा ते पाऊण तास चालून आलोय. इतकं जास्त मोटिव्हेशन तुम्हाला मिळेल आणि इतकी जास्त क्लॅरिटी तुम्हाला मिळेल, की तुम्ही तुमच्या जीवनातले डिसिजन्स खूप पॉझिटिव्हली घेऊ शकाल. मग ते कोणतेही डिसिजन्स असू देत. 1 महिना ही गोष्ट करून पहा. तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये इव्हन तुमच्या विचारांमध्ये देखील बदल झालेला जाणवेल. कारण आपण शांत असतो, आपण काहीच आपल्या सोबत नसतं, त्यावेळेला ना आपण स्वतःला जास्त जाणून घेतो. आपल्या विचारांच्या जास्त जवळ जातो आणि कदाचित तिथं स्वतःशी गप्पा सुरू होतात आणि या स्वतःच्या गप्पांमधून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं सहज मिळून जातात. आणि ज्यावेळेला आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक शंकेचं उत्तर असतं ना, त्यावेळेला आपण खूप आनंदी आणि सकारात्मक असतो. चौथी सवय. कदाचित या सवयीला आपण जास्त महत्त्व देत नाही, पण ही सवय देखील असणं खूप गरजेचं आहे. ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेचं नियोजन. आपण ना दिवसभराची सगळी कामं झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याकडे काहीच नियोजन नसतं आणि मग जसा येईल तसं आपण जगत जातो. म्हणजे कोणीतरी काहीतरी सांगितलं किंवा कोणीतरी गप्पा मारायला आलं, की गप्पा मारत बसणे. कोणीतरी सिनेमा लावला, तर तो सिनेमाच पाहत बसणे. कोणीतरी कुठेतरी जाऊया म्हटलं, की सगळं सोडून निघूनच जाणे. जेव्हा संध्याकाळच्या वेळेचं नियोजन नसतं ना, त्यावेळेला दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आपल्याला वेळच नाही मिळत आणि दुसऱ्या दिवशी आपण तोच तणाव सोबत घेऊन जागे होतो आणि त्या दिवसाला सुरुवात करतो. मग सतत हा तणाव आपल्या सोबतच राहतो. म्हणून रोज संध्याकाळी आपल्या तणावाचं नियोजन व्हायला पाहिजे. आपला तणाव हलका व्हायला पाहिजे आणि त्यासाठी संध्याकाळच्या वेळेचं नियोजन असायला पाहिजे. जसं आपलं मॉर्निंग रुटीन असतं ना, तसंच आपलं संध्याकाळचं रुटीन सुद्धा असलं पाहिजे. संध्याकाळी चहाच्या कपासोबत मस्त रोजनिशी लिहिली आहे का कधी? किंवा फक्त गाणी ऐकत छान एखादं किरकोळ काम म्हणजे कपडे घडी घालणे असेल किंवा भाज्या निवडणे असेल, अ, किंवा झाडांना पाणी द्या. बघा तुम्हाला खूप छान वाटेल. आजच्या दिवसभरामध्ये आपण काय शिकलो याचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळचं मेडिटेशन असेल, नामस्मरण असेल, संध्याकाळचा दिवा लावल्यानंतरचा जो वेळ असतो, किंवा दिवा लावल्यानंतर त्या दिव्याकडे एक 5-10 मिनिटं बघत बसणे असेल, यामुळे सुद्धा खूप फ्रेश वाटतं. उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग करणे असेल, आज कोणत्या गोष्टी राहून गेल्या, उद्या मला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, याचं चिंतन करणं असेल, थोडंसं वाचन असेल, या सगळ्यामुळं ना, या संध्याकाळच्या वेळेच्या नियोजनामुळं ना, आपल्याला खूप छान आणि रिलॅक्स वाटायला लागतं. संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन सुद्धा आपण केलं पाहिजे. दिवसभर आपण अनेक गोष्टी खात असतो, पण संध्याकाळी थोडंसं लाईट जेवण घेऊन फक्त आपल्या विचारांकडे आणि स्वतःकडे लक्ष केंद्रित करता आलं, तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येण्यापासून कोणीच नाही अडवू शकत. आणि आता 5वी जरा कठीण वाटणारी सवय म्हणजे सकाळी लवकर उठण्यासाठी एक ध्येय निश्चित करणं. मी खूपदा ऑब्झर्व्ह केलं स्वतःला, की ज्यावेळी आमच्याकडे स्वयंपाकाला ताई नव्हत्या ना, त्यावेळी मी लवकर उठायचे. माझी सगळी कामं, सगळं व्यवस्थित 8 ते 9 पर्यंत आवरायचं. पण ज्यावेळी स्वयंपाकाला
ताई यायला लागल्या ना, त्यावेळी मी जरा रिलॅक्स झाले आणि माझी उठायची वेळ 1 तास पुढे गेली. त्यानंतर मग जितेंद्रच्या नवीन ऑफिसमध्ये त्यांना लंच मिळायला लागला. त्यामुळे मग आणखी उठायची वेळ पुढे जात गेली. जशी सकाळची उठायची वेळ पुढे जात जाईल ना, तशी माझी रात्री जागायची वेळ वाढत चालली. कारण का? तर मला त्या शांततेची सवय होती. जी मला सकाळी मिळायची ती शांतता आता मला रात्री उशिरा मिळायला लागली ना. म्हणून मग मी रात्री जास्त वेळ जागायला लागले. वेळेला डबा बनवायचा असतो किंवा आता स्वयंपाकाच्या ताई नाहीयेत, तर आता ज्यावेळेला नाश्ता करायचा असतो, त्यावेळेला मी लवकर उठते. पण पुन्हा प्रश्न येतो सॅटर्डे संडेचा. सॅटर्डे संडे घाई नसते, त्यामुळे पुन्हा उशिरा उठायला होतं. मग एक पर्टिक्युलर ध्येय असलं पाहिजे, ज्यामुळे आपण लवकर उठू शकू. ते ध्येय जर आपण निश्चित केलं ना, तर 100% आपल्याला सकाळी लवकर उठायला मदत होईल. आता ज्यावेळेला डबा बनवायचा असतो मुलांचा किंवा आपल्या नवऱ्याचा किंवा आपल्याला कुठेतरी जायचं असतं, त्यावेळेला आपण लवकर उठतोच की. पण ज्यावेळेला यातलं काहीच करायचं नसतं, त्यावेळेला आपण उशिरा उठतो. आणि त्याच्या जोडीला दुसरंही कारण असतं, की आपण रात्री लवकर नाही झोपत. आता जर आपलं संध्याकाळचं रुटीन फिक्स केलं ना, तर नक्कीच आपण रात्री लवकर झोपू आणि रात्री लवकर झोपल्यामुळे सकाळी आपोआपच जाग येईल. मग आता काही ध्येय मी निश्चित केली आहेत सकाळी उठण्यासाठी आणि मग रात्री लवकर झोपलं ना, सकाळी पटकन जाग येतेच. आपल्यासाठी आपली ती ध्येय किती महत्वाची आहेत, हे खूप गरजेचं आहे किंवा आपण आपल्या ध्येयांना किती महत्त्व देतोय, त्यावर ठरणार आहे, की तुम्ही सकाळी लवकर उठताय की नाही. तुमचं कोणतंही टायमिंग असू देत, त्याच्या आधी म्हणजे जर समजा तुम्हाला ऑफिसला 7 वाजता निघायचं असेल, तुम्ही 6 ला उठत असाल, तर पावणे 6 ला उठायला सुरुवात करा. सकाळी उठून शांत, स्थिर बसणे, काहीच न करता एक 10 ते 15 मिनिटं, ह्यामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये वाढणारी सकारात्मक ऊर्जा जाणवेल. तुमच्या विचारांचा होणारा गोंधळ कमी होताना दिसेल आणि सगळा जो गुंता आहे ना, जो इथं चाललाय, तो सगळा हळू-हळू क्लिअर होताना दिसेल. त्यासाठी सकाळी उठून ग्रॅटिट्यूड लिहा. 1 ग्लास पाणी अफर्मेशन्स देऊन ते पाणी म्हणा आणि शांत काहीच न करता 5 मिनिटं बसा. ध्यान करा, मेडिटेशन करा. या सगळ्या गोष्टींमुळं खूप जास्त रिच लाईफ तुम्ही जगू शकाल. रिच असणं, लक्झरियस लाईफ जगणं म्हणजे आपल्याकडे खूप छान-छान ड्रेसेस असणं, खूप छान-छान आपल्याकडे हँडबॅग्स असणं, किंवा खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं. हे आहे का? तर नाही. लक्झरियस आणि शांत लक्झरियस लाईफ जगण्यासाठी, श्रीमंत आयुष्य जगण्यासाठी ना, या छोट्या-छोट्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. ही छोटी-छोटी शांतता खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेला आपण या शांततेचा अनुभव घेऊ शकणार आहोत, त्यावेळेला आपल्या इतकं श्रीमंत दुसरं कोणी नसेल आणि त्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. नेहमी उठताय त्यापेक्षा 15 मिनिटं आधी उठण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सुरुवातीला आठवड्यातून 4दा तुम्ही सक्सेसफुल व्हाल. त्यानंतर हळू तुम्हाला सवय लागेल. पण आज मी वेळाने उठले म्हणून उद्या पण मला उठायचंच नाहीये असं नाहीये. आज जरी तुम्ही वेळाने उठला असाल, तरीही त्याच्याबद्दल गिल्ट मनात न आणता, कॉन्फिडन्स डाउन होऊ न देता, उद्या पुन्हा तुम्हाला लवकर उठायचं आहे असं स्वतःला सांगा आणि त्या सवयीला स्टक राहा. थोडी स्वतःवर जबरदस्ती करा. यामुळे तुमच्या जीवनामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी येईल, की आनंदी राहण्यासाठी तुम्हाला कोणत्या कारणाची गरज नाही पडणार. कितीही दुःख तुमच्या आयुष्यात आलं तरीही तुम्ही त्याला छान पद्धतीने हँडल करू शकणार आहात आणि तो जो आनंद आहे ना, तो कायम तुमच्या आयुष्यात राहील. इव्हन तुम्ही दुःखात असाल तरीही तुमच्या मनातलं समाधान हे कायम राहील. त्यासाठी या 5 सवयींनी मला खूप मदत केली आहे. ह्या सवयी तुम्हाला देखील मदत करतील. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.